एक सगळ्यात क्रीम जो वर्ग आहे आपल्या समाजाचा त्यातून मुली आलेल्या असतात. जर आम्ही सुरक्षित नसेल, तर मग आम्ही शिक्षण जे घेतो, एवढी मेहनत घेतो समाजसेवेसाठी, त्याचा काय उपयोग आहे? मग याचा काय अर्थ झाला, की पूर्ण भारत देशातच स्त्री वर्ग सुरक्षित नाहीये का? कुठल्याच समाजाने त्याचं ॲक्चुअली त्याचं संरक्षण, त्यांचं प्रोटेक्शन हे समाजाची प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. आज आपण छत्रपती शिवाजी चौक येथे आपण आहोत आणि महाराजांच्या पुतळ्यापासून एक मूकमोर्चा या ठिकाणी डॉक्टर बांधवांचा या ठिकाणी निघत आहे. ते कशा पद्धतीचं निघत आहेत, का निघत आहेत, आपण बघू शकता. या ठिकाणी जाहीर निषेध या फलकावर नाव आहे आणि चिखली मेडिकल असोसिएशन तर्फे हा एक मूकमोर्चा तहसीलवर धडकणार आहे आणि रीतसर तहसीलदारांना तिथे निवेदन देण्यात येणार आहे. आपण जाणून घेतोय तिथली माहिती. ताई, आजच्या या बचाव बेटी संदर्भात पढाओ व आमचे सर्व परिवारातर्फे चिखली मेडिकल असोसिएशनच्या सर्व परिवारातर्फे या घटनेचा आम्ही खूप निषेध करतो आणि आरोपीला लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा मिळाली पाहिजे आणि मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काहीतरी गव्हर्नमेंटने विचार करायला पाहिजे.
एवढेच या ठिकाणी आमची कलकत्त्याला झालेला जो इन्सिडन्स आहे त्याचा आम्ही खूप मनापासून निषेध करतो. आमच्या ह्या मुली एवढ्या म्हणजे दुसऱ्या राज्यात जाऊन शिक्षण घेण्यासाठी जातात. एवढी मेहनत करतात आणि आम्ही एक सगळ्यात क्रीम जो वर्ग आहे आपल्या समाजाचा त्यातून ह्या मुली आलेल्या असतात. जर आम्ही सुरक्षित नसेल, तर मग आम्ही शिक्षण जे घेतो, एवढी मेहनत घेतो समाजसेवेसाठी, त्याचा काय उपयोग आहे? मग याचा काय अर्थ झाला, की पूर्ण भारत देशातच स्त्री वर्ग सुरक्षित नाहीये का? कुठल्या समाजाने त्याचं ॲक्चुअली त्याचं संरक्षण, त्यांचं प्रोटेक्शन हे समाजाची प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. जसं स्त्री आहे तसे पुरुषही आहेत. तर मग आम्हाला असं का दुय्यम प्रकारची वागणूक दिली जाते? तर माझं असं म्हणणं आहे, की खूप कडक कायदा या बाबतीत झाला पाहिजे. सरकारने याच्या बाबतीत काहीतरी महत्त्वाचं पाऊल उचलणं फार महत्त्वाचं आहे. तर यासाठी आम्ही इथं सगळे गेल्या 9 तारखेला कलकत्ता येथे एका स्त्री डॉक्टरवरती अतिशय निर्घृण अशा रीतीनं तिच्यावरती रेपही झाला आणि तिचा खूनही करण्यात आला. या घटनेचा आम्ही चिखली मेडिकल असोसिएशन व परिसरातील सर्व डॉक्टरांतर्फे जाहीर निषेध करतो. मागणी या निमित्तानं अशीच असणार आहे, की हे सगळं जे मॅटर आहे, ते फास्ट ट्रॅक कोर्टवरती गेलं पाहिजे. त्याला कुठल्याही प्रकारचा राजकीय आश्रय मिळू नये आणि जास्तीत जास्त जेवढी कठोरात कठोर होईल, ती कायद्याने शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे. जेणेकरून अशा प्रवृत्तीच्या आपल्या वैद्यकीय परिवारातील एक विद्यार्थिनी जी पोस्ट ग्रॅज्युएशनला शिकत होती, तिच्यावर जो अत्याचार झाला आणि तिची ज्या तऱ्हेने निर्घृण हत्या झाली, त्या हत्येच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, वैद्यकीय शिक्षण घेताना आपल्याला किती चॅलेंजेसला सामोरं जावं लागतं. समाजाचा एक क्रीम आणि इंटेलेक्च्युअल घटक म्हणून आपण समोर येतो. एवढ्या कठोर मेहनतीनंतर आपण वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश घेतो आणि ते चालू असताना आपलेच प्राण या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत. आपल्याच बहिणी, आपल्या भगिनी ह्या सुरक्षित नाही आहेत. त्या रात्री बेरात्री इमर्जन्सी कॉलवर असतात, ड्युटी करतात. त्यावेळेस त्यांच्याकडं या तऱ्हेनं जर समाज घाणेरड्या नजरेने पाहत असेल आणि त्यांना व्हिक्टिम बनून त्यांचा जर या तऱ्हेनं खून होत असेल, हत्या होत असेल त्यांची, तर ही खूप शरमनाक गोष्ट आहे आपल्यासाठी. या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण चिखली येथील सर्व डॉक्टर लोक, चिखली येथील मेडिकल कॉलेजचे सगळे विद्यार्थी, इंटर्न्स आणि समजदार सगळे नागरिक या ठिकाणी जमा झालेलो आहेत. या निमित्तानं एकच गोष्ट सांगावं वाटेल, की आपण मुलीला वाचवण्यापेक्षा मुलाला 2 गोष्टी चांगल्या सांगणं आवश्यक आहे, की फक्त मुलीनंच किती स्वतःला वाचवायचं. मुलांना सुद्धा संस्कार देणं महत्त्वाचं आहे, की ह्या अशा घटना त्या मुलांनी करू नये. आपल्या घरातली एखादी भगिनी, माता तिच्याबद्दल जर असं होत असेल, तर आपण तिला मागं ओढल्यापेक्षा मुलांना सुसंस्कृत करावं, की या तऱ्हेनं अशा घटना, या अशा तऱ्हेचे अत्याचार आपण मुलींवर करू नये. ही शिकवण जेव्हा आपण मुलांना देऊ, तेव्हा खऱ्या अर्थानं मुली सुरक्षित राहतील. या घटनेचा निषेध म्हणून आपण याच ठिकाणी सगळे आलात. सगळ्यांचा मी आभारी आहे. या निषेध मोर्चा थ्रू आमची सरकारला एक विनंती आहे, की हे प्रकरण लवकरात लवकर निकाली लावून जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजेत आणि लवकरात लवकर या गोष्टीचा निकाल लागला पाहिजे. पश्चिम बंगाल शासनानं ज्या तऱ्हेनं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, ती घटना सुद्धा अतिशय निंदनीय आहे. एखाद्या मुलीवर अत्याचार होतो आणि ते प्रकरण तुम्ही न्यायालयीन ह्याच्यात नेऊन लवकर निकाल लावण्यापेक्षा तुम्ही ती गोष्ट झाकण्याचा प्रयत्न करताय. सोशल मीडियावरती आपण आहे म्हणून ह्या गोष्टी माहिती पडतायत. अदरवाईज नॅशनल मीडियावरती ह्या घटना ही न्यूज खूप कमी ठिकाणी आलेली आहे. ही बातमी सगळ्यांना माहिती व्हावी. एस-आर-सी आयुर्वेद कॉलेज चिखली इथले प्रिन्सिपल आणि चिखलीचे मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने आज आम्ही निषेध मूक मोर्चा काढलेला आहे. आज विद्यार्थिनींचं जीवन किती असुरक्षित आहे आणि या घटनेचा जी कलकत्त्याला घटना झालेली आहे त्याचा आम्ही जाहीररित्या निषेध करतो आणि आज आई-वडिलांना सुद्धा किती भीती निर्माण झालेली आहे, की आपण मुलगी बाहेर पाठवताना उच्च शिक्षणासाठी एक किती कौतुक असतं आणि आज बाहेर पाठवताना मुलींच्या विषयी जबरदस्त अशी भीती निर्माण झालेली आहे. तर कायद्याने सुद्धा या घटनेला कायद्याने सुद्धा याचा विचार करायला पाहिजे आणि कायदे बदलून त्या आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा दिली पाहिजे आणि आमच्या मुलींना सुरक्षित ठेवलं पाहिजे. झालेल्या या प्रकरणाची चौकशी
तर जलद न्यायालय गतीने करण्यात यावी, नाही तर याच्यामध्ये वर्षानुवर्ष निघून जातात. तर माझी हीच विनंती आहे की याची चौकशी फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये करण्यात यावी व उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती, उत्तर प्रदेशमध्ये जो गुन्हेगार असतो त्यांनी काही गुन्हा केल्यानंतर त्याला जशी ताबडतोब शिक्षा दिली जाते त्याच प्रकारे या आरोपींना सुद्धा शिक्षा देण्यात यावी, म्हणजे पुढे या प्रकारची कोणतीही घटना घडणार अत्याचार झाला आहे त्याबाबत चिखली मेडिकल असोसिएशनकडून जे निवेदन प्राप्त झालं आहे ते निवेदन आजच आम्ही शासनाकडे पाठवू व त्यावर योग्य ती कारवाई तात्काळ करण्याबाबत या ठिकाणी विद्यार्थिनी डॉक्टर तिच्यावरती झालेला बलात्कार आणि त्यानंतर झालेली निर्गुण हत्या या अनुषंगाने चिखली येथील मेडिकल असोसिएशनच्या वतीने आज 16 ऑगस्ट रोजी मला तसेच तहसीलदार साहेब चिखली यांना निवेदन देण्यात आलेले आहे. सदरचे निवेदन आमच्याकडे प्राप्त झालेले आहे. या निवेदनाच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की जी कलकत्ता येथे जी घटना घडली त्यामधील जे आरोपी आहेत यांच्यावरती कठोरात कठोर यांना शिक्षा व्हावी या उद्देशाने प्राप्त झालेले निवेदन हे योग्य मार्फतीने शासनाला सादर करण्यात येईल. तसेच चिखली शहरामध्ये डॉक्टरांच्या मनामध्ये अशा घटनांच्या संबंधाने जी एक असुरक्षितता तयार झालेली आहे त्या अनुषंगाने सांगू इच्छितो की चिखली पोलीस प्रशासन, चिखली महसूल प्रशासन हे आपल्या सर्व डॉक्टरांच्या सुरक्षिततेची हमी देते. अशा प्रकारचा कुठलाही प्रकार चिखली शहरामध्ये, चिखली तालुक्यामध्ये घडणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, कटिबद्ध आहोत.